ख्रिस्तामध्ये माझ्या प्रिय भाविकांनो, ख्रिस्त सभेच्या इतिहासामध्ये किंवा ख्रिस्त सभेच्या क्षितिजावरती चकाकणारे दोन तारे म्हणजेच संत पॉल आणि संत पेत्र, या दोघांना ख्रिस्त सभेचे दोन भक्कम पिलर किंवा स्तंभ देखील संबोधले जाते. दोघांना देखील वेगवेगळ्या प्रकारे प्रभू येशू ख्रिस्ताचं पाचारण झालेलं होतं. पेत्राचं बॅकग्राऊंड वेगळं होतं आणि पौलाचं देखील बॅकग्राऊंड वेगळं होतं, परंतु केंद्रबिंदू मात्र प्रभू येशू ख्रिस्त होतं. प्रभू येशू ख्रिस्ताच्या स्पर्शाने या दोन्ही व्यक्तींच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल घडलेला होता. फार बदल घडून आल्यानंतर त्याने आपलं सर्वस्व प्रभू येशूच्या सेवेसाठी अर्पण केलेलं होतं. पेत्राचं जर जीवन आपण पाहिलं तर पेत्र हा फिशर फॉक म्हणजेच अगदी गरीब कुटुंबातून आलेला होता. सुरुवातीपासूनच लोकांची भीती मनामध्ये बाळगणारा, प करणारा, काही न शिकलेला आणि नेहमी लपून बसणारा पेत्र अचानक प्रभू येशूच्या शब्दानंतर आणि त्याच्या स्पर्शानंतर पूर्णपणे बदलून जातो. जी व्यक्ती दोन लोकांसमोर देखील प्रॉपर किंवा योग्य प्रकारे बोलू शकत नव्हती, तीच व्यक्ती प्रभू येशूच्या स्पर्शानंतर 4000 लोकांसमोर छाती ठोकपणे प्रवचन करते. मनामध्ये, चेहऱ्यावरती कुठल्याही प्रकारच्या भीतीचं चिन्ह नव्हतं. त्याचं कारण त्याच्यामध्ये जो पवित्र आत्मा आलेला होता. त्याचं कारण जो गुरु प्रभू येशू ख्रिस्त ज्याने त्याला सामर्थ्याचा आत्मा दिलेला होता आणि त्याच्या स्पर्शामुळे पेत्राचं जीवन बदललं. आणि म्हणूनच केवळ पेत्राचं जीवन बदललं नाही, तर पेत्राला प्रभू येशू ख्रिस्ताने एवढं उंच केलं की त्याला खडक, ख्रिस्त सभेचा खडक म्हणून संबोधलं. ख्रिस्त सभेचं खडक होण्यासाठी पाचारण केलं आणि या खडकावरती प्रभू येशू ख्रिस्ताने आपले संपूर्ण ख्रिस्ती समाज किंवा ख्रिस्त समाज बांधली. खरोखरच पेत्र जीवनामध्ये नम्र झाला. जरी त्याने प्रभू येशू ख्रिस्ताला नाकारलं, जरी तो अंधारात लपून बसला, परंतु पश्चातापाच्या मार्गामुळे त्यांनी परत एकदा प्रभू येशूचं मन जिंकलं. आणि एवढंच नाही की त्याचा नम्रपणा शेवटपर्यंत, शेवटच्या श्वासापर्यंत आपणास पाहावयास मिळतो. जेव्हा त्याला पकडण्यात आलं आणि प्रभू येशू ख्रिस्ताप्रमाणे क्रूसावरती टांगण्यासाठी नेण्यात आलं, तेव्हा तो नम्रपणे म्हणत आहे की माझ्या गुरुप्रमाणे मी मरावं एवढी योग्यता मला नाही, तर मला अपसाईड डाऊन म्हणजे माझे पाय वरती आणि डोकं खाली अशा प्रकारे मला टांगवा. अशा प्रकारे त्याने मरण पत्करत ख्रिस्तासाठी हसून हसून आपल्या जीवनाची, प्राणाची आहुती दिली. परंतु ख्रिस्ताची मात्र त्याने एकोपा केला नाही. मात्र ख्रिस्ताशी त्याने कधी कम्पेअर केलं नाही, तर स्वतः शेवटपर्यंत नम्र बनला आणि म्हणून ख्रिस्ताने त्याला खडक म्हणून निर्माण केलं. दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर म्हणजे संत पॉल, त्याला आपण सॉल या नावाने ओळखतो, जो जीवनामध्ये नम्र नव्हता. त्याच्या प्रत्येक चेहऱ्यामध्ये, रक्तामध्ये प्राईड होतं. तो शिकलेला होता, चांगल्या श्रीमंत घरातून आलेला होता. संपूर्ण ज्ञान असल्यानंतर तो लोकांचा छळ करत होता. परंतु त्याची एकच चुकी झाली त्याच्या जीवनामध्ये, त्याने ख्रिस्ताला चॅलेंज दिली. त्यांनी ख्रिस्ताला चॅलेंज दिली आणि म्हणूनच तो उंच अशा प्राईड असणाऱ्या त्या डोंगरावरून तो खाली पडतो आणि कोसळतो आणि नम्र बनतो. एका बाजूला नम्र असलेल्या पेत्राला प्रभू येशू ख्रिस्त उंच करतो, दुसऱ्या बाजूला उंच डोंगरावरती, प्राईड या डोंगरावरती राहणाऱ्या या सौलाला ख्रिस्त खाली आणतो आणि नम्र करतो. दोघांचे कॉल वेगवेगळे होते, दोघांचे पाचारण वेगवेगळे होते, दोघांना झालेला स्पर्श वेगळा होता, मात्र ख्रिस्त एकच होता आणि दोघांना देखील एकाच कार्यासाठी पाचारणात केलेलं होतं. आणि म्हणून जेव्हा सौलाचा पॉल बनतो, तेव्हा तो आपलं आयुष्य ख्रिस्ताच्या सेवेसाठी, प्रवचनासाठी, मिशन करण्यासाठी वाहून घेतो. या दोघांना देखील परमेश्वर एवढं उंच करतो की ते आपल्या स्वतःच्या प्राणाची आहुती ख्रिस्तासाठी अर्पण करतात, ख्रिस्तासाठी आपलं जीवन समर्पित करतात. परंतु फरक एवढाच की पेत्र एकदा खडक झाल्यानंतर
तो परत एकदा भित्रा पेत्र बनत नाही, तर तो स्ट्रॉंग खडक बनतो. त्याचप्रमाणे पॉल, शौलाचा पॉल झाल्यानंतर पॉल परत शॉल बनत नाही. म्हणजेच ते जुन्या स्वभावाकडे वळत नाही. ख्रिस्त त्याला नवीन स्वभाव देतो, नवीन आर्मर ते परिधान करतात आणि ख्रिस्ताचं जीवन ख्रिस्ताप्रमाणे तो इतरांना प्रकाश ते इतरांना देत असतात. आज ख्रिस्त सभा या दोन महान पिलर, या दोन महान स्तंभाचा, या दोन महान प्रेषिताचा सण साजरा करत असताना त्यांच्याकडून आपण शक्ती घेऊया, त्यांच्याकडून आपण सामर्थ्य घेऊया, प्रेरणा घेऊया. ते आपण देखील संत पॉल आणि पेत्राप्रमाणे ख्रिस्ताची सुवार्ता इतरांना द्यावी म्हणून विशेष कृपा व शक्ती मागूया. आमेन.